सुप्रभात. सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो. आपण विज्ञानमय कोश पान 113 पूर्ण केलेला आहे आणि पान 114 वर तो विज्ञानमय कोश अजून थोडासा भाग आहे तो वाचतोय. विज्ञानमय कोश म्हणजे सर्व जीव किंवा व्यक्त्यांचे मूळ रूप आत्मा किंवा आत्मचैतन्य हेच आहे. जेव्हा जीव किंवा व्यक्त या बुद्धीमुळे मी किंवा अहम असा विकार जन्मतो तेव्हा जीव भाव किंवा व्यक्तित्व तयार होते. व्यक्त वा अव्यक्त मूलतः आत्मतत्वच आहे. मात्र त्यात अहम मी याचे प्रकटणे हा विकार आहे. आत्मा केवळ असणेपणी कैवल्य असतो. आत्मा आहे बस. याखेरीज कोणतीही हालचाल ही बुद्धीची असते, ती आत्म्याची नव्हे, म्हणून ती अविद्या होय. जर मानव ही केवळ असेल आणि बुद्धीच्या हालचालीला बळी न पडता केवळ या क्षणी आणि येथे आपल्या सतत असण्याने असू शकेल तर त्याचे तसे असणे म्हणजेच आत्म्याचे असंग निष्क्रिय निर्गुणी साक्षीत्वात असणे असे निश्चित समजावे. टू बी प्रेझेंट हिअर अँड नाऊ फॉर एव्हर विदाउट मुव्हिंग बाय एनी ड्राईव्ह ऑफ आयडेंटिटी. व्यक्तिमत्वाच्या कोणत्याही हालचालीशिवाय जसं आहोत तसं इथे आणि कायमस्वरूपी असणं असं म्हणजेच आत्म्याचे असंग निष्क्रिय निर्गुणी साक्षीत्वात असणे असे निश्चित समजावे. यासाठी बुद्धीने आत्म्याला बुद्धिगुणी न समजता बुद्धीने आपले अस्तित्व नाकारून आत्मलीन होणे महत्वाचे आहे. मात्र नेमके या उलट बुद्धीचे वर्तन झाल्यामुळे आत्म्याला जीवभाव व्यक्तित्व धारण कराव्यास लागते असे चुकीचे व गैरसमजुतीचे विधान केले जाते. तर सारांश, बुद्धी ही स्वतःला आत्मा समजण्याची चूक करते. हाच या कोशाचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो हा कोश कुठला तर ज्याला विज्ञानमय कोशाचं हेच वैशिष्ट्य आहे की बुद्धी स्वतःला आत्मा समजून वागू लागते. पण तसं नाही. बुद्धी किंवा विज्ञान विशेष ज्ञान असो, तंत्रज्ञान असो किंवा कोणतंही ज्ञान असो, बुद्धी ही आत्म्याची उपाधी आहे. आत्मा सर्वस्वी अलग आहे. म्हणून यासाठी बुद्धीने आत्म्याला बुद्धिगुणी न समजता आपले म्हणजे बुद्धीचे अस्तित्व नाकारून आत्मलीन होणे महत्वाचे आहे. मात्र नेमके या उलट बुद्धीचे वर्तन झाल्यामुळे आत्म्याला जीवभाव व्यक्तित्व धारण करावयास लागते असे चुकीने व चुकीचे समजले जाते. आता पुढे 198 विनिर्वृत्ती भवेत् तस्य सम्यक् ज्ञानेन नान्यथा ब्रह्मात्मैकत्व विज्ञानम सम्यक् ज्ञानम श्रुतेर्मतम. ब्रह्मात्मा एकत्व हेची वास्तव ज्ञान श्रुती बोलती. या ज्ञानोदये केवळ अज्ञान बोलते अंत पावती. आत्मा आणि ब्रह्म यांच्या अनन्यत्वाचा म्हणजे एकरूपतेचा अपरोक्ष अनुभव म्हणजे प्रत्यक्ष जाणवलेली घेतलेली अनुभूती म्हणजेच वास्तव किंवा योग्य ज्ञान असे श्रुती ग्रंथांचे मत किंवा विधान आहे. आत्मा आणि ब्रह्म हे अनन्य असून एकरूपच आहेत. त्याची प्रत्यक्ष जाणवलेली प्रत्यक्ष घेतलेली अनुभूती किंवा अपरोक्ष अनुभव म्हणजेच योग्य ज्ञान सम्यक ज्ञान होय. यालाच सम्यक ज्ञान असे म्हणतात. एकदा का सम्यक ज्ञान सूर्य उगवला की साऱ्या ज्ञानतमाचा नाश होतो. सारांश, ब्रह्म आणि आत्मा एकरूप आहेत. सर्व ब्रह्मरूपच किंवा आत्मरूपच आहे अशी खात्री पटल्यावर कोणताही अध्यास म्हणजे आरोप शिल्लक राहत नाही. अध्यास म्हणजे अज्ञान, अपूर्णता, अपुरेपणा. मात्र अहम आत्मा या सम्यक ज्ञानामुळे म्हणजे जेव्हा जीव स्वतःला पूर्ण जीव न समजता आत्माच समजेल तेव्हा मात्र अहम आत्मा या सम्यक ज्ञानामुळे माणूस आत्मगुणी केवळ आत्माच आहे याचा त्याला बोध होतो. असा माणूस आपोआपच भय, भीती, मर्यादा, शंका, अध्यास म्हणजे आरोप करणे जे आहे त्याऐवजी वेगळे समजणे म्हणजे अध्यास, अपूर्णता, हिंसा, गुण, अवगुण, भाव, अवस्था, देह, मन, इंद्रिये, वर्णन, व्याख्या यांच्या अतीत केवळ असतो. मात्र म्हणून एकदा का आपण आत्मा आहोत हे सम्यक ज्ञान झाले, अहम आत्मा असं ज्ञान प्राप्त झाले की या सम्यक ज्ञानामुळे
असा माणूस भय, भीती, मर्यादा, शंका, अध्यास, पूर्णता, हिंसा, गुण, अवगुण, भाव, अवस्था, देह, मन, इंद्रिय, वर्णन, व्याख्या यांच्या अतीत केवळ असतो मात्र तीच ती कैवल्य मुक्ती. 199. तदात्मानात्मनो सम्यक विवेकेनैव सिद्ध्यति ततो विवेक कर्तव्य प्रत्यगात्मा सदात्मनो ब्रह्मात्मा एकत्व अनुभूती विवेक साध्यतो असे. म्हणून विवेक कर्तव्य आत्म अनात्म नित्यतो असे. आत्मा आणि अनात्मा, अविनाशी आणि नाशिवंत पुरुष आणि प्रकृती आवरण देह, त्यामध्ये सत्य काय आणि असत्य काय हे जाणणे म्हणजे आत्मानात्म विवेक होय. सत्यज्ञान प्रत्यक्षपणे झाल्याशिवाय आणि त्याची स्वानुभूती घेतल्याशिवाय केवळ ऐकीव माहिती, शब्दोच्चारण यांच्याद्वारे हा विवेक साध्य होत नाही. केवळ अनुभूतीनेच विवेक रुजतो, त्याची पायमुळे दृढ होतात, समजूत पक्की होते आणि तेव्हाच देहाशी तादात्म्य पावण्याचा दोष नष्ट होतो आणि आपल्या कूटस्थ म्हणजे शरीरामध्ये अत्यंत खोल जागी अद्भुत अशा एका निवांत मोकळ्या जागी असलेल्या आत्म्याचे, आत्मज्योतीचे आणि सर्वत्र पसरलेल्या शाश्वत आत्मतत्वाचे म्हणजेच आत्मा व ब्रह्म यांचे एकत्र दृढ होते. त्यामुळे आत्मा ब्रह्म म्हणजे एकमेव चैतन्य असून तेच सर्वांचे आदी कारण असल्याचे ध्यानात येते. असे लक्षात आलेला कोणीही स्वतःला केवळ रंग, रूप, आकार, गुणरहित असंग अक्रिय आत्माच समजतो. म्हणून हे ध्यानात आलेला कोणीही स्वतःला केवळ रंग, रूप, आकार, गुण रहित म्हणजे रंग रहित, रूप रहित, आकार रहित, गुण रहित, असंग म्हणजे कोणाशी संग नसलेला केवळ एकमेव व अक्रिय म्हणजे स्वतःहून काही क्रिया न करणारा आत्माच समजतो. जे सर्वांतरी अविनाशी कूटस्थ तेच मी म्हणजे सर्वांमध्ये नष्ट न होणारे अत्यंत गुह्यतम असे कूटस्थ तेच मी. त्या निश्चयालाच ब्रह्म आत्मा यांचे एकत्व, अनन्यत्व, अन्य नाही असे एक आणि एक, अनन्य म्हणजे अन्य म्हणजे दुसरे, अन म्हणजे नाही, दुसरे नाही असे एक आणि एक म्हणजेच अनन्यत्व म्हणजेच ब्रह्म आत्मा यांचे एकत्व असे म्हणतात. एकदा का या विवेकाची प्राप्ती झाली की विनाशी व विकारी जे ते सारे टाकले जाते आणि स्वतःकडे सच्चित आनंद रूपी शिव म्हणून पाहिले जाते. यालाच सम्यक ज्ञान म्हणतात. यामुळे मिथ्या, भ्रम, माया यांचा नाश होतो. त्याचे प्राप्तीनंतर पुरुषाला कर्तव्य असे काही शिल्लकच राहत नाही. कारण पूर्णाला काम असू शकत नाही. जे पूर्ण आहे त्याला काम नाही, इच्छा नाही, त्याला कर्तव्य नाही. पुढे 200. जलम पंकवदत्यंतम पंकपाये जलम स्फुटम यथा भाती तथात्मापि दोषाभावे स्फुट प्रभा. अतिमलीन चिखल पाने चिखल जाता स्पष्टते दिसे तैसा अनात्म दोष दूर होता अंतरात्मा प्रकाशित होत असे. चिखलाने घाण मलिन झालेल्या चिखल पाण्यातील चिखल दूर केला किंवा तो तळाला बसला तर पाणी जसे त्याच्या नितळतेने दिसू लागते तसेच जर अनात्म दोष म्हणजेच विकारी देहाला आत्मा समजण्याचा चुकीचा किंवा चुकीच्या समजुतीचा केवळ मानसिक भ्रम म्हणावा असाच असलेला दोष सम्यक ज्ञानामुळे आत्मानात्म विवेकामुळे दूर केला तर अंतरात्मा त्याच्या पूर्ण तेजाने स्पष्टपणे जाणता येतो. चिखलातील चिखल गेला की स्वच्छ पाणी दिसावे, शेवाळ गेलं की स्वच्छ पाणी दिसावं. तसंच देहाला आत्मा समजण्याची चूक एकदा का लक्षात आली की देहाला आत्मा न समजता फक्त आणि फक्त आत्माच आहे, देहाला अस्तित्वच नाही हे ध्यानात येतं. यालाच म्हणजे आत्मानात्म विवेक. त्यामुळे अंतरात्मा त्याच्या पूर्ण तेजाने स्पष्टतेने जाणता येतो. 201. असन्निवृत्तौ तु सदात्मना स्फुटम प्रतीतिरे तस्य भवेत् प्रतीत्यः. असन्निवृत्तौ तु सदात्मना स्फुटम प्रतीतिरे तस्य भवेत् प्रतीत्यः. ततो निरासः करणीयेव सदात्मना साध्वहमादिवस्तुना असज्जीव भाव निवृत्ती इत कारण सत्यात्मा प्रतीतीते
असज्जीव भाव निवृत्ती हीच कारण सत्य आत्मा प्रचितीचे म्हणून अहंकारादी दोष निराकरण प्रयत्न कर्तव्य प्रत्येकाचे. असज्जीव भाव निवृत्ती हीच सत्य आत्मा प्रचितीचे कारण आहे. म्हणून अहंकारादी दोष निराकरण करणे, त्यांनी नष्ट करणे हे प्रत्येक साधकाचे कर्तव्य आहे. असत्य असा जीवभाव किंवा अशाश्वत शरीर व त्याचे धर्म यापासून दूर राहिल्यास किंवा त्यांचा स्वशी काही संबंध नाही हे नीट जाणल्यास सत्यरूप आत्म्याची स्पष्ट प्रचिती मिळते. म्हणूनच अहंकारादी दोषांचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न हे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. 202 अतो नायम परात्मा स्याद्विज्ञानमय शब्दभाक विकारित्वात् जडत्वाच्च परिच्छिन्नत्व हेतुतः दुष्यत्वात् व्यभिचरित्वान् नान्नित्यो नित्यैष्यते. विकारी जड सीमित इंद्रिय गोचर अनित्यराही जो ऐसा विज्ञानमय कोश कैसा आत्मा असे सुदोदित नित्य राहिजो. विज्ञानमय कोश असे ज्याला म्हणतात तो तर विकारी म्हणजे सतत बदलणारा, जड सीमित म्हणजे मर्यादित, इंद्रियाने जाणता येणारा आणि अशाश्वतच असतो. असे असताना अशा या अशाश्वत विकार वश विज्ञानमय कोशाला नित्य अमर्त शाश्वत आत्मा किंवा परात्मा म्हणणे अयोग्यच ठरते. येथे विज्ञानमय कोश आत्म्याच्या निकट असल्यामुळे जरी अत्यंत प्रकाशित असला तरी तो आत्म्याची उपाधी आत्मा नव्हे हे पुन्हा एकदा सांगितले आहे. विज्ञानमय कोश म्हणजे विज्ञानमय कोश रूपी बुद्धी ही आत्म्याची जागा कधी होऊ शकत नाही, ती आत्मा असू शकत नाही. अशी बुद्धी किंवा विज्ञानमय कोश प्रथम परिच्छेदात वर्णिल्याप्रमाणे अनेक दोषांनी युक्त आहे. आत्मा तर निर्दोष पूर्ण नित्य अविनाशी आहे. सारांश आत्मा म्हणजे काय नाही किंवा असू शकत नाही हे नीट समजल्यामुळे अंतःकरणात जे जाणवते भावते तो भाव समजून घेणे महत्वाचे आहे. इतिपेक्षा नेती अधिक प्रत्येकारी असतो, त्याने स्वरूप दर्शन शक्य होते. म्हणजे आत्मा म्हणजे काय हे सांगण्यापेक्षा आत्मा म्हणजे काय नाही हे जाणून घेणे, इलिमिनेशन थिअरीने आत्मा म्हणजे काय नाही ते सर्व वगळल्यानंतर जे उरतं ते आत्मा हे समजणं सोपं आहे. आतापर्यंत आपण अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश हे चारही कोश म्हणजे आत्मा नव्हे याचे निरूपण केले. आता आनंदमय कोश याचं निरूपण पुढे आहे. तत्पूर्वी आता पुढचं आहे तर आतापर्यंत आपण अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश म्हणजे काय असे निरूपण ऐकले आणि या निरूपणामध्ये हे चारही कोश म्हणजे आत्मा नव्हे असे आले. आता प्रकरण 43 आनंदमय कोश. आता शेवटचा जो आनंदमय कोश त्याचं निरूपण पाहूया. आनंद प्रतिबिंब चुंबित तनुर्वृत्तिस्तमोजृंबिता त्यादानंदमय क्रियादि गुणका चेष्टार्दला उदया पुण्यस्यानुभवे विभाति कृतिना मानंद रूप स्वयं भूतानंदति यत्र साधु तनुब्रह्म मात्र प्रयत्नं विना. 203 तमो गुणे प्रकट वृत्ती आनंद स्वरूप आत्मचुंबित जीयसे प्रियमोद प्रमोद रूपेती आनंदमय कोशी नित्य वसत असे पुण्य कर्म फल पक्व होता सज्जन सहज अभिष्ट पदार्थ प्राप्त करीत असे महान आनंद त्यात वसे विना प्रयत्न सज्जन साधू त्या अनुभवीत असे. तमोगुणात प्रकट होणाऱ्या वृत्तीला जी आनंद स्वरूप असते आनंदमय कोश हे म्हणतात. तेथे तम म्हणजे नेणीव किंवा अजाणतेपण असा अर्थ आहे. वृत्ती म्हणजे विचार किंवा विचार तरंग. माणूस जेव्हा सुषुप्तीत निद्रेत असतो तेव्हा त्याच्या वृत्ती अत्यंत क्षीण झालेल्या असतात. विचार किंवा वृत्ती स्थगित झालेली असते. प्राण मन बुद्धी त्यांचा लय झालेला असतो. मात्र किंचित का होईना सुषुप्ती ती माणसाला जाणवली नाही तरी तेथे एक सूक्ष्म वृत्ती असते. जेव्हा मानव निद्रेत असतो म्हणजे वृत्ती क्षीणतेमुळे सावध नसतो तेव्हा त्याचे निद्रेत अद्यापि त्याचे कार्य शिल्लक असल्याने निसर्ग व परमेश्वर त्याचे रक्षण करीत असतो. निद्रेत माणसाला सर्वात जवळ परमेश्वर
आत्माच असतो, जो नेहमीच सावध असतो, ज्याला निद्रा माहीतच नसते. म्हणजे आत्म्याला परमेश्वराला निद्रा माहीतच नसते. जीव जरी निद्रेत असला तरी त्या निद्रेतल्या जीवाचे संरक्षण आत्मा म्हणजे परमेश्वर करीत असतो. त्यामुळे निद्रेत म्हणजे नेणिवेत, म्हणजे निद्रेत नेणिवेत म्हणजे जिथे वृत्ती क्षीण झाली आहे अशी अवस्था, त्याला सुषुप्ती, त्यालाच निद्रा. त्यामुळे निद्रेत, सुषुप्तीत, नेणिवेत जिथे वृत्ती अत्यंत क्षीण झाल्या आहेत अशा अवस्थेत असताना अशा सूक्ष्म वृत्तीला तिच्या सर्वाधिक जवळ असलेल्या आनंद स्वरूप आत्म्याचे प्रतिबिंब पडलेले असते. अशा तिच्या तर तम किंवा झोपेतील अज्ञान म्हणजे जाणीव रहितता, म्हणजेच नेणीव, म्हणजे वृत्तीरहितता, म्हणजेच निद्रा किंवा ज्याला आपण म्हणतो सुषुप्ती, असे असताना अत्यंत क्षीण झालेली सूक्ष्म वृत्ती असल्या कारणाने तिच्या सर्वाधिक जवळ असलेल्या आनंद स्वरूप आत्म्याचे प्रतिबिंब सुषुप्तीत पडलेले असते. जणू काही सूक्ष्म वृत्ती आत्म्याने चुंबिलेली अशीच असते. म्हणजे गाढ झोपेत ज्या वृत्ती अत्यंत सूक्ष्म होतात त्याचं कारण जणू काही गाढ झोपेमध्ये वृत्तीना आत्म्याने खेचून घेतलेले असते, चुंबिलेले असते. त्यामुळे गाढ झोपेत आत्म्याचे आनंदमय स्वरूप प्रतिबिंबित होत असते. या वृत्तीला जी मूलतः नेणीव तमोगुणी आहे आणि आत्म्याच्या सर्वाधिक जवळ असल्याने आत्म्याच्या आनंद गुणाची प्राप्ती झालेली आहे. म्हणजे यालाच आनंदमय कोश असे म्हणतात. म्हणजे सुषुप्तीत जेव्हा वृत्ती अत्यंत क्षीण झालेल्या असतात, वृत्तीना जेव्हा जणू काही आत्म्याने चुंबिलेले असते, अशा वेळी आनंदाचा गुण गाढ झोपेमध्ये जो येतो त्यालाच, त्या आनंदाच्या गुणाला तो ज्या गाढ झोपेमध्ये येतो त्या गाढ झोपेला म्हणजे सुषुप्तीलाच आनंदमय कोश असे म्हणतात. अज्ञानात अहंकार नसल्याने तिथे जरी ज्ञान नसले तरी विना अहंकार भोळे बाबळे नेणते पण असते. अज्ञानात अहंकार जरूर नसतो, भले तिथे ज्ञान नसेल तरीही अज्ञानात विना अहंकार भोळे बाबडे नेणते पण असते. म्हणजे अहंकार नसलेले अगदी भोळ भाबड जाणत नाही अशी स्थिती असते, ज्याची काळजी आनंद स्वरूप आत्मा घेत असतो. म्हणजे अज्ञानात किंवा गाढ झोपेत वृत्ती क्षीण असतात, तिथे अहंकार नसतो, अत्यंत भोळे भाबडेपणा असतो, काही माहीत नाही अशी स्थिती असते. तरीही अशी या काही माहीत नाही असे असलेल्याची काळजी आनंद स्वरूप आत्मा घेत असतो. त्यामुळे आनंद प्राप्ती सुषुप्तीत शक्य असते. नेणीव निद्रेत असते तशी जागृती ती असू शकते. अहमचा अभाव ही नेणीवच आहे, जो सज्जन साधूंमध्ये नेहमीच असतो. सारांश निद्रेत आणि जागृती ती अहमचा अभाव असताना नेणीव कार्यरत असते. अशा वेळी या निष्कपट मूलतः तमोगुणी का असेना, अज्ञानी किंवा न जाणतेपणी असलेला का असेना, वृत्तीत आनंद स्वरूप आत्म्याचा सहजानंद प्रकट होतो. निष्कपटता, सरलता, अहंकारहीनता ही जर जागृतीत असेल तर, भले ती निद्रेत असो वा जागृतीत असो, निद्रेत निसर्गता माणूस निष्कपट, सरळ आणि अहंकारहीन असतो. तसाच जर तो जागेपणी निष्कपट, सरळ आणि अहंकारी नसेल तर मग भले ती जागृती असो वा निद्रा असो, तो नेहमीच तेथे आनंदमय कोश त्याला प्राप्त होईल वा नेहमीच आनंदमय कोशातील आनंदाच्या वृत्तीचा त्याला अनुभव येईल. आनंदी वाटणे ही सुद्धा वृत्तीच आहे. अशा अर्थी आनंदमय कोश ही वृत्तीच आहे. मात्र ही वृत्ती असली तरीही न समजणारी अशी नेणीव रूप सुषुप्तीत असते. आनंद जाणवतो पण त्याचा उद्गार प्रत्यक्ष नसतो. आणि जागृतीची अहमचा अभाव असताना आनंद जाणवला तरी उच्चार करणे शक्य नसते. झोप आणि अहमचा अभाव असलेली जागृती हे नेणतेपणच आहे. झोपेमध्ये वृत्ती क्षीण झाल्यामुळे तेथे काही जाणले जात नाही. तसंच झोप आणि अहमचा अभाव म्हणजे झोपेमध्ये अहमचा अभाव असतो, वृत्ती क्षीण असते, त्यामुळे तेथे आनंदमय कोशाची आनंदी वृत्ती नांदत असते. तसेच जर जागेपणी अहमचा लोप झाला असेल तर जागेपणी सुद्धा आनंदमय कोशाची वृत्ती नांदत असते, परंतु तो आनंद वर्णन करता येत नाही.
आनंद 3 प्रकारचा असतो. प्रिय, मोद, प्रमोद. आवडीच्या वस्तू वा व्यक्तीच्या जवळ आल्याने जो आनंद प्राप्त होतो त्याला प्रिय असे म्हणतात. आवडीच्या वस्तू वा व्यक्तीच्या जवळ आल्याने जो आनंद प्राप्त होतो त्याला प्रिय असे म्हणतात. ही जवळीक वैचारिक असते. जेव्हा अशी आवडीची वस्तू व व्यक्ती अगदी आपल्या जवळ सान्निध्यात असते तेव्हा जो आनंद वाटतो तो मोद होय. म्हणजे आवडीची वस्तू वा व्यक्तीच्या जवळ मिळतो तो त्याला प्रिय असं म्हणतात. ही आवडीची वस्तू किंवा व्यक्ती आपल्या जवळ आल्यानंतर तो जो आनंद असतो प्रियतेचा तो मोदामध्ये रूपांतरित होतो. अशा अत्यंत जवळ असलेल्या आवडीच्या वस्तू वा व्यक्तीचा जेव्हा प्रत्यक्ष उपभोग त्याच्याशी संबंधित होऊन आपण घेतो तेव्हा त्याला प्रमोद म्हणतात. म्हणजे प्रिय म्हणजे डिअर म्हणजे आवडीची वस्तू किंवा व्यक्ती जवळ असणे. मोद म्हणजे प्लेजर म्हणजे आवडीची व्यक्ती आणि वस्तू आपल्या अति निकट असून वाटणारा आनंद म्हणजे प्लेजर. आणि प्रत्यक्ष जेव्हा आवडीची व्यक्ती आणि वस्तू यांचा आपण उपभोग होतो तेव्हा जो वाटतो त्याला ब्लिस म्हणजे अत्यानंद म्हणतात. म्हणून प्रिय म्हणजे डिअर, मोद म्हणजे प्लेजर आणि प्रमोद म्हणजे अत्यानंद. म्हणून प्रिय, आनंद आणि अत्यानंद, डिअर, प्लेजर, प्रमोद हे 3 शब्द ध्यानात घ्या. आता या श्लोकाचा 203 सरळ अर्थ असा की आनंदमय कोश हा नेणीव किंवा तमवृत्ती रूप असून आत्म्याच्या आनंद रूपाने स्पर्शित झालेला चुंबिलेला असा असतो. त्यामुळे आनंदमय कोशात प्रिय, मोद, प्रमोद अशी चढत्या क्रमाने आनंद प्राप्ती होत असते. सज्जन, साधू आणि सुदैवी लोकांना आनंद निद्रेत किंवा अहंचा अभाव असल्याने जागृतीतही त्यांच्या पुण्यरूप कर्मांना पक्वदशा प्राप्त होतात. अभिष्ट पदार्थ प्राप्तीद्वारे विना प्रयत्न सहज उत्स्फूर्ततेने मिळत असतो. हा महान आनंद आत्मानुभूती रूपे किंवा परमानंद रूपे प्रमोद किंवा ब्लिस साधू संत निरहंकारित्वात अनुभवित असतात. खरे तर त्यांना तो मिळतो. येथे लक्षात घ्यायचे की साधू संतांना अहंकार नसल्याने त्यांच्याद्वारे केवळ पुण्यप्रद कर्मच सहज व्हावे घडतात आणि फलस्वरूप तसाच त्यांना सहज परमानंद लाभतो. त्यांना तशी इच्छा नसते पण त्यांना तो अनायसे स्वाभाविकरित्या लाभतो. 204 आनंदमय कोशस्य सुषुप्तो स्फूर्तिरुत्कटा स्वप्नजागरयोरीश तिष्ठ संदर्शनादिना सुषुप्तीत आनंदमय कोश उत्कट प्रतीत होत तो असे स्वप्न जागृतीत इष्ट वस्तू दर्शने त्याचा लाभ होत असे. सुषुप्तीत गाढ निद्रेत आनंदमय कोशाचा उत्कट आनंद प्रतीत किंवा प्रतीत होत असतो. गाढ झोपेत अज्ञान जनतेपण असल्याने आणि स्वाभाविकच अहंकारी झोपी गेलेला असल्याने प्राण मन बुद्धी यांचा लय झाला असल्या कारणाने गाढ निद्रेतला अनुभव जो खरे तर निद्रेतून बाहेर आल्यानंतर इतकी गाढ झोप लागली होती की मला काही कळलेच नाही अशा शब्दात किंवा बाकी मला काही माहित नाही पण मजा वाटली, आता अगदी ताजेतवाने टवटवीत प्रफुल्लित वाटत आहे या किंवा अशा शब्दात सांगितला जातो. म्हणजे झोपेत आनंद तर असतो, स्मृतीरूपे तो निद्रेतून बाहेर आल्यावर प्रकट तर केला जातो. तरीही प्रत्यक्ष झोप चालू असताना तो यासाठी सांगता येत नाही कारण तेथे अहम आणि प्राणमन बुद्धी यांचा लय झालेला असतो. अशा अर्थी अहमचा तात्पुरता निद्रेची लय का झालेला असेना, निश्चितच ही निद्रा किंवा सुषुप्ती आनंददायी असते हे लक्षात येईल. म्हणजे असे की अहम व्यक्तिभाव सुषुप्त असताना म्हणजे एखाद्याचं मी पण एखाद्याचा अहंकार सुषुप्त म्हणजे निद्रिस्त असताना आनंद प्रकट होतो. मात्र मी जागा झाल्यावर त्याचे बरोबर मन जागे होते आणि झोपेतील आनंद जो मनाच्याही नकळत मनात झिरपलेला असतो त्याचे जागेपणात वर्णन केले जाते. जसे त्याचे वर्णन वर केले आहे किंवा तसे किंवा त्या पद्धतीने तरीही वर्णिलेला आनंद प्रत्यक्षातील आनंदापेक्षा वेगळा व कमी प्रतिसाद असतो. वर्णन प्रत्यक्षापेक्षा तोकडेच अपुरेच असते हे निश्चित. ज्याला कृष्णमूर्ती म्हणतात डेफिनेशन इज नॉट द थिंग डिफाईन्ड.
म्हणजे मीची झोप असताना आनंदमय कोशरूपी आनंद प्राप्त होतो हे निश्चित झाले. या आनंदाची प्राप्ती प्रत्यक्ष आत्मा किंवा त्याचे प्रतिबिंब रूपी सान्निध्य यामुळे आनंदमय कोशाला तो पर्यायाने संबंधित निर्दिष्ट माणसाला होत असते. म्हणजे प्रत्यक्षपणे आत्मा आनंद रूप आहे हे सिद्ध होते. स्वप्नात जागृती इष्ट वस्तू व व्यक्ती यांच्या दर्शनात आणि सान्निध्यात सहवासात या आनंदमय कोशाची थोड्याफार प्रमाणात प्रचिती येत असते. आता या प्रचितीतही किंवा या प्रतीतीतही अहंकाराचा लोप असणे अगत्याचे आहेच आहे. जे कृष्णमूर्ती म्हणतात, वेअर यू आर नॉट दॅट इज देअर. यातील तिरका काढलेला दॅट म्हणजे सद्वस्तू, आत्मा, परमात्मा, परमेश्वर होय. सारांश, मीची अनुपस्थिती म्हणजे अहंकाराची निवृत्ती म्हणजे त्याची किंवा परमेश्वराची ब्रह्माची प्राप्ती जी नेहमीच आनंदमय असते. मात्र येथेही आत्म्याला आनंद रूप म्हणणे म्हणजे अनंताची किंवा इन्फिनिट असलेल्याची किंवा वर्णनातीत असलेल्याची व्याख्या वर्णन सांगण्यासारखे होते. म्हणूनच आनंदमय कोश हे सुद्धा परमानंदाची व्याख्या असेल, पण प्रत्यक्ष परमानंद हा व्याख्येच्या पलीकडे असतो. म्हणून आनंदमय कोश हा सुद्धा जरी आत्म्याचा आनंद तिथे मिळत असला तरी तो कोश आहे. कोश नष्ट झाल्याशिवाय पूर्ण आत्मा म्हणून ते जाता येत नाही हे ध्यानात घेतले पाहिजे. आणि अशा अर्थाने सरते शेवटी आनंदमय कोशही नाकारलाच पाहिजे. 205 नैवायम आनंदमय परात्मा सोपाधिकत्वा प्रकृतेर्विकारात कार्यत्व हेतो सुकृत क्रियाया विकार संगात समाहितत्वात शुभकर्म फलरूप आनंद स्थूल शरीर आश्रित जो असे उपाधी विकार असता कैसा तो परात्मा असू शके. मराठी विस्तार. आनंदमय कोश हा सुद्धा सत्य शेवटी आवरणच आहे. जो कोणत्याही आवरणापासून असंग आहे असा आत्मा आनंदमय कोशरूपी आवरण सुद्धा असू शकत नाही. पुण्यप्रद कर्मांच्या फलरूपाने प्राप्त होणारा आनंद सापेक्षच असतो. कर्मफलसिद्धी मिळाल्यानंतर किंवा पूर्णपणे पुण्यप्रद कर्मांचा आनंदरूपी भोग भोगल्यानंतर तो नष्ट होऊ शकतो. तर असा हा कमी जास्त होणारा किंवा निर्माण होणारा व कालांतराने नष्ट होणारा आनंद विकारी किंवा स्थित्यंतरातच असतो. तो तात्पुरता अल्पजीवी सोपाधिक, उपाधी याचा अर्थ बाह्यपाश, उपसर्ग, त्रास, पदवी असा आहे. म्हणजेच ते मुळावरचे आवरण आहे. अशा ती आनंदमय कोश सुद्धा प्रकृतीचा विकार आहे. हा आनंद स्थूल शरीराच्या आश्रयाने राहणार आहे. तसेच उपाधी विकार असताना सर्वांच्या अतीत असलेला असा परमात्मा किंवा परात्मा तो असू शकत नाही हे स्पष्ट आहे. आनंदमय कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश यांच्यातच म्हणजे आनंदमय कोश हा अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश यांच्या आत खोल असला तरी आनंदमय कोश सुद्धा उर्वरित 4 कोशांमध्ये रुतलेला आहे. म्हणजे तो सुद्धा इतर आवरणांप्रमाणेच आवरण किंवा उपाधी आहे. त्यामुळे तोही विकारीच असतो. असे असताना तो निरुपाधिक म्हणजे सर्वाच्या पलीकडे असलेला निर्विशेष म्हणजे ज्याचं वैशिष्ट्य कधीच सांगता येणार नाही किंवा जो निरंतर विशेष आहे अशा अविकारी परमात्मा असणे शक्यच नाही. सारांश, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय कोश त्याच्या आत असलेला अत्यंत खोल असलेला आनंदमय कोश हाही कोशच आहे. हे 4ही कोश निराकरण झाल्याशिवाय प्रत्यक्ष परमात्मा किंवा आत्म्याचे दर्शन शक्य नाही. 206 पंचानामपि कोशानाम निषेधे युक्तितस्ते तन्निषेधावधी साक्षी बोधरूपो वशिष्यते. वेद तर्क युक्तीनुसार पंचकोश पूर्ण निषेध जरी तरी केवळ ज्ञान रूप साक्षी आत्मतत्व तदनंतर उरे तरी. वेद श्रुती अधिकृत शास्त्र ग्रंथ, वेद श्रुती अधिकृत शास्त्र ग्रंथ यांनी पंचकोश त्यांचे स्वरूप आणि कार्य समजावून देऊन अत्यंत विशुद्ध तर्क, युक्ती आणि औचित्यपूर्णतेने या पंचकोशांना आत्मा म्हणता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. तसेच आत्मप्राप्ती ज्याला इष्ट वाटते त्याने या पंचकोशांचा अत्यंत तीव्र प्रखरतेने दृढनिश्चयपूर्वक
पूर्णपणे निराश करावा असे सांगितले आहे. हा तीव्र निषेध शक्य झाल्यावर जे उरते ते दुसरे दिसे काही नसून शुद्ध जाणीव रूप साक्षीत्वच होय. हे साक्षीत्व ज्या मीने सिद्ध केलेले असते, पंचकोशांचा पूर्ण निराश ज्याने केलेला असतो, असा हा मीच या निराश प्रक्रियेनंतर उपाधिरहित, विकाररहित, अक्रिय, असंग साक्षीत्वाने ज्ञानरूप म्हणून उरतो. 207 योयमात्मा संज्योती पंचकोश विलक्षणा अवस्थात साक्षी तन्निर्विकारो निरंजना सत्यस्वरूप विज्ञेय स्वात्मत्वेन विपस्थिता पंचकोश वेगळा स्वयंप्रकाशी नित्यराही जो पंचकोश वेगळा स्वयंप्रकाशी नित्यराही जो जागृती स्वप्न सुषुप्ती ती अवस्थांचा केवळ साक्षी जो ऐसा निर्विकार निर्मळ विशुद्ध स्वस्वरूपी राही जो आपुला आत्मा त्याशी जाणी ज्ञानी विद्वान राही जो. मराठी गद्य विस्तार. येथे आचार्य पुन्हा आत्म्याचे असंगत्व निक्षून पटवून देताना शिष्याला म्हणतात, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश या पंचकोशांशी आत्मा संबंधित नसून तो आगळा वेगळा स्वयंप्रकाशी असतो. तसेच जाग स्वप्न निद्रा या 3 अवस्थांचे तो केवळ साक्षीत्व करीत असतो. अगदी कोणत्याही परिस्थितीत तो निर्मळ, असंग, अविकारी आणि विशुद्ध सत्स्वरूपच असतो. अशा या विलक्षण अद्भुत असलेल्याला ज्ञानी विद्वान माणसाने आपला आत्मा असे जाणावे. वेगळ्या शब्दात ज्ञानी विद्वान तोच ज्याला हे जाणीव रूपी भान नित्य निरंतर असते. तर आपण 43 प्रकरण पूर्ण केली आणि पंचकोशाचा निराश झाला. आता आत्मस्वरूप विषयी जे प्रश्न आहेत ते 44 प्रकरणापासून ते उद्याच्या निरूपणात पाहू. आज आपण येथेच थांबू. अस्तु.